देवसिंगला जी भीती होती ती खरी ठरली. कारण ड्रमचं सत्य रंजीने आणलं सुधाकर समोर. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, लाली ड्रमला एवढे पैसे देते ते काय रंजीला सहन होत नाही. सहन म्हणण्यापेक्षा तिला लालीवर संशय येतो आणि या दोघा नवरा बायकोचं नक्कीच काहीतरी चाललं हे तिला कळून चुकतं. आणि आजी पण बोललेली असते, बघा त्या मेल्याने ड्रममध्ये मुर्दा पुरून ठेवला असणार. यामुळे रंजी आता जरा जास्तच खोलात जाते. जेव्हा सुधाकर घरी येतो तेव्हा रंजी म्हणते, ए सुद्या, घरी काय चाललंय, तुला कळतंय का? सुधाकर म्हणतो, आता काय झालं? ती अरे त्या लालीने फुटकळ ड्रमसाठी खूप पैसे दिलेत. बाई, मला तर असं वाटतं त्यात नक्कीच काहीतरी दडलंय. सुधाकर म्हणतो, कुठला ड्रम? ती चल माझ्यासोबत. ते आता मागच्या दारी घेऊन जाते तर तो ड्रम उन्हामध्ये ठेवलेला असतो. रंजी म्हणते, हाच तो ड्रम, लालीने याच्यासाठीच पैसे दिले. हे बघ, हाच ड्रम आहे. सुधाकर म्हणतो, हे सिमेंट तर सुकलंय, ह्या ड्रममध्ये काय टाकलं असेल? रंजी म्हणते, ते काय मला माहित नाही बाबा, पण यामध्ये काय आहे ना ते नक्की बघ. सुधाकर म्हणतो, पण हे कशाने फोडू? रंजी म्हणते, तो दगड आण, घाल आणि फोड. इकडे डिंपी मात्र डॉक्टरच्या मागे लागलेली असते आणि म्हणते, काही झालं तरी मी डॉक्टरकडून पैसे घेणार. मग तर डिंपीच्या मागे पुरता पागल होतो आणि डिंपी जे जे सांगत असते ते तो करत असतो. याच्या मागे लालीला जित्या मदत करतो आणि आता डिंपीला मंग्या मदत करत असतो. डिंपी आता त्याच्याकडून सगळी माहिती काढते आणि शेवटी पोहोचते ती डॉक्टरच्या दुकानात आणि आवाज देते, ओ टेलर, ब्लाऊज शिवायचे. तिचा आवाज ऐकून देवीसिंग विचार करतो, हा आवाज तर ओळखीचा आहे. तो मागे बघतो तर डिंपीच्या तोंडाला बांधलेलं असतं आणि डिंपी एकटेक त्याच्याकडे बघत असते. आता मात्र देवीसिंगच्या पायाखालची जमीनच सरकते. डिंपी म्हणते, काय पटली का ओळख? देवीसिंग नाटक करत म्हणतो, नाही हो, मी नाही ओळखत तुम्हाला. लाली म्हणते, रंजी आत्या, सुधाकर भाऊजीला कुठे घेऊन चालली? हे तर मागच्या दारी चालले. आता लाली पण त्यांच्यापर्यंत पोहोचते तेव्हा रंजी म्हणत असते, घे तो दगड आणि घाल याच्यावर, म्हणजे आपल्याला कळल नक्की यामध्ये आहे काय. लाली हातोडा देत म्हणते, घ्या ये आणि फोडा येणे. रंजी म्हणते, सुद्या, घे तो हातोडा आणि घाल याच्यावर. लाली म्हणते, घाला घाला आणि यांची सगळी मेहनत वाया घाला. ते आपल्या घरासाठी काहीतरी विचार करतात आणि आपण काय करतो, त्यांच्यावर संशय घेतो. रंजी म्हणते, बाई, तू नको सांगू आम्हाला, तुमचं काय चाललं ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. लाली म्हणते, रंजी आत्या, काय चाललंय आमचं? ती म्हणते, एवढे पैसे कुठून आले? घरामध्ये पैसे देण्यासाठी तुमच्याकडे एक फुटकी कवडी नव्हती आणि आता नोटावर नोटा. मला म्हणायचं, एवढ्या नोटा आल्या कुठून? लाली म्हणते, रंजी आत्या, हे दिवसभर दुकानात कष्ट करतात, त्याचे पैसे आले. रंजी म्हणते, हा, आम्हाला काय खुळच समजती वय? तो कष्ट करणार आणि एवढ्या नोटा तू उधळणार. अगं, कष्टाचा पैसा असं कोणी उधळीत नाही. आता मात्र रंजी आणि लालीमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू होते. आता बघूया सुधाकर खरंच हातोडा घेतो आणि त्यावर घालतो की काय. उद्याच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला सगळेच कळेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.